नमस्कार. रॉयल कारभारीन या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. रागिणी, सतीश आणि माधव रूपाचे 7 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. ते वाचण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. भाग 8. सतीशने मेसवाल्या काकांना सांगितलं की मला उद्यापासून डबा नको आहे. काका म्हणाले, ठीक आहे, तुला जेव्हा डबा पाहिजे असेल तेव्हा मला सांग, म्हणजे मी डबा देईल तुला. सतीश म्हणाला, हो ठीक आहे, काही हरकत नाही. रागिणी आता पुढे आली आणि तिने डबा आत नेला आणि डब्यामधलं सगळं जेवण ताटात वाढून घेतलं. रूपासुद्धा तिच्या मागे आली आणि ताईला म्हणाली, काय गं ताई, सरांनी मेसवाल्या काकांना का बरं सांगितलं की डबा नको आहे म्हणून? रागिणी म्हणाली, कारण की उद्यापासून मी स्वयंपाक करत जाईल आपला. रूपा पण आता खूप खुश झाली आणि रागिणीला म्हणाली, अरे वा ताई, तुझ्या हातचं जेवण म्हणजे एकदम फर्स्ट क्लासच असतं. आता काहीच टेन्शन नाही. आणि मला पण खूप कंटाळा आला होता त्या मेसमधलं खाऊन. सकाळी बघितलंस ना तू कसं जेवण होतं? रागिणी रूपाला म्हणाली, रूपा, अन्नाला असं नावं नाही ठेवायची बाळा. चल, मी ताट वाढलं आहे, सरांना ताट देऊन ये जा. रूपा म्हणाली, ठीक आहे ताई. रूपा बाहेर ताट घेऊन आली. सतीश रागिणी कधी मला वाढेल आणि ताट बाहेर घेऊन येईल याची वाट पाहत बसला होता. पण रूपा आली आणि सतीश रूपाला म्हणाला, मी जेवतो, पण तुम्ही पण दोघी जेवायला बसा. रूपा म्हणाली, हो सर, आम्ही घेतो जेवायला. रूपा आता किचनमध्ये आली आणि ताईला म्हणाली, ताई, मी ताट देऊन आले आहे सरांना. रागिणी म्हणाली, बरं ठीक आहे, आपण पण दोघी जणी जेवून घेऊयात. रूपा रागिणी तिथेच किचनमध्ये बसल्या. सतीश ने अजून सुरुवातच केली नव्हती जेवायला, कारण की ह्या दोघी जणी अजून बाहेर आल्याच नव्हत्या. सतीश त्यांची वाट पाहत होता. रागिणी आणि रूपा आतमध्ये बसून जेवत होत्या. रागिणी रूपाला म्हणाली, रूपा, अगं सरांना काय हवं ते बघून येतेस का? रूपा बाहेर आली आणि पाहते तर सरांनी अजून जेवायला सुरुवातच केली नव्हती. रूपा सरांना म्हणाली, काय हो सर, तुम्ही तुम्ही तर काहीच खाल्लं नाही अजून, तुम्हाला काही हवं आहे का? सतीश म्हणाला, मला काही नको, सगळं वाढून ठेवलं आहेस की आता, आणि तुम्ही दोघींनी का नाही घेतलं जेवायला? रूपा म्हणाली, अहो सर, आम्ही जेवायला घेतलं की आतमध्ये बसून जेवतोय आम्ही. सतीश मी आता रागिणीला हाक मारली, रागिणी बाहेर ये. रागिणी लगेच ताठावरनं उठली आणि सरांना म्हणते, काय हो सर, काय झालं? सतीश म्हणाला, काय आहे, मी कधीपासून वाट बघतोय आणि आत बसून जेवताय का तुम्ही दोघी जणी? बाहेर या ना जेवायला. मी म्हटलं आत्ता येतील, मग येतील, म्हणून जेवायला सुरुवात सुद्धा केली नाही मी. रागिणी म्हणाली, अहो सर सॉरी, पण आम्ही म्हटलं की आत बसूनच दोघी जणी जेवूयात. तुम्ही बसा बाहेर निवांत, काय लागलं असतं तुम्हाला तर वाढायला आले असते की मी. सतीश म्हणाला, रागिणी, अगं माझ्यासमोर जेवायला बसला असतं तर काय झालं असतं? मला लाजताय का? रागिणीने आता मान खाली घातली आणि सतीशला म्हणाली, नाही हो सर, असं काही नाही. मग यावर दोघी जणी बसा बाहेर, आतला डबा पण घेऊन ये बाहेरच, काय लागलं तर इथल्या इथे वाढता येईल तुला. रागिणी आणि रूपा दोघी जणी बाहेर जेवायला बसल्या. सतीश रागिणीला म्हणाला, कधी कधी खूप शहाण्यासारखी वागतेस आणि कधी कधी वेगळाच विचार करत असतेस. रागिणी म्हणाली, अहो सर, सॉरी, माझं चुकलं. सतीश म्हणाला, रागिणी, तुम्ही दोघी जणी इथे निवांत राहा, मला सुद्धा इतकं लाजायची किंवा इतकं ऑकवर्ड फील करायची काहीच गरज नाही. निवांत राहा मस्त. असं लाजून आणि कुठलं तरी ओझं आपल्या अंगावर आहे असं बाळगून कशाला राहता? रागिणी म्हणाली, सर जेवा ना आता, किती बोलताय जेवताना? जेवताना इतकं बोलायचं नसतं. तुम्हाला काय बोलायचं आहे ना आम्हाला ते जेवण झाल्यावर बोला. मला काय माहिती होतं तुम्ही जेवायला सुरुवातच केली नाहीत ते. सतीश रागिणीला म्हणाला, बरं रागिणी, आता जेवण करून घेऊया आणि थोडंसं सामान आणायला जावं लागेल मला, कारण की घरातसुद्धा डाळी वगैरे आणाव्या लागतील, साखर, चहा पावडर, अजून काय काय लागतं ते सगळं आणावं लागेल. मी तरी नाही घेत चहा, पण तुम्ही दोघी जणी घेतच असाल ना. थोड्याशा भाज्या पण आणू द्या डब्यासाठी, भाजी लागेल ना.
तू येशील ना माझ्यासोबत? रागिणी म्हणाल्या. सर नाही हो, मी जरा इथे आवरते, भांडी वगैरे पडली आहेत ती घासून ठेवते, आणि भांडीसुद्धा आम्हीच घासत जाऊ, उगाच त्या बाईला बोलवू नका, सतीश म्हणाला. रागिणी, आता तू काय काय आणि किती किती काम करणार आहेस? तू राहू देत की. भांड्यांना बाई राहू दे, तिला पाहिजे तर पैसे एक्स्ट्रा देईल मी. रागिणी म्हणाली. नको सर, आम्ही दोघी घरात आहोत की, आणि आम्हाला सवय आहे कामाची. अहो, हे काम आमच्यासाठी काहीच नाही, ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त काम आम्ही लहानपणी केलं आहे. मी सांगते ना तुम्हाला, तर ऐका ना. सतीश म्हणाला. बरं ऐकतो, पण माझ्यासोबत यायचं, कारण की बघ ना, माझ्या हाताला लागला आहे ना, मग सामानाची पिशवी गाडीत ठेवावी लागेल, आणि काय घ्यायचं झालं तर मला त्रास झालेला चालेल का तुला? रागिणी सरांना म्हणाली. सर, तुम्ही एक काम करता का? रूपाला घेऊन जा ना. मी घरात आवरून ठेवते सगळं. झालं. सतीशला आता रागिणीलाच घेऊन जायचं होतं, पण रागिणी सरांना म्हणाली की रूपाला घेऊन जा. सतीशचा आता हिरमोड झाला. रागिणी रूपाला म्हणाली. काय गं रूपा, जाशील ना तू सरांसोबत? रूपा ताईला म्हणाली. ताई, एक काम कर ना, तूच जा ना सरांसोबत, कारण की तुलाच माहिती आहे काय 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 घ्यायचं ते, आणि घरातलं काय ते मी आवरून ठेवते की. सतीश लगेच म्हणाला. व्हेरी गुड रूपा, एकदम करेक्ट बोलत आहेस तू, सांग जरा तुझ्या ताईला समजून. सतीशचा आनंद आता गगनातच मावेना. बरं ठीक आहे, जाऊयात आपण, लवकर आवरा तुम्ही. सतीशने सुद्धा पटपट जेवून घेतलं. रागिणी आता सतीशला भात वाढला, आणि सतीशला नेमकं उजव्याच हाताला लागल्यामुळे त्याला भात कालवताच येईना. मग रागिणीने त्याला भात कालवून दिला, आणि सतीशला चमचा दिला, आणि त्याला डोळ्यांनीच इशारा केला, खावा आता. सतीश मनातल्या मनातच म्हणाला, अजून काय हवं आहे? खरंच रागिणी, तुझ्यासारखी जीवनसाथी ज्याला भेटेल ना, तो खरंच खूप नशीबवान असेल. मला माहिती आहे की तू हे सगळं माणुसकीच्या नात्याने करत आहेस, पण का कोणास ठाऊक मला तुझा सहवास का आवडत आहे. काल तर आपली भेट झाली, पण असं वाटत आहे की आपलं नातं हे जन्मोजन्मीचं आहे, आणि त्यात तुला माझी वाटणारी काळजी मला तुझ्याकडे अजूनच ओढत आहे. रागिणी सरांना म्हणाली. सर, काय झालं? खावा की, माझ्याकडे का बघत बसला आहात? आणि 1 तास राहिला आहे अजून दुकान बंद व्हायला, त्याच्या आधी जायला पाहिजे ना? सतीश म्हणाला. हो हो, पटकन खाऊन घेतो. रागिणी बेडरूममध्ये गेली, आणि तिच्याजवळ थोडेफार पैसे होते, ते सतीशच्याही नकळत गुपचूप हातात ठेवले होते तिने. सतीशने आता 4 व्हीलर काढलीच नाही, 2 व्हीलर घेतली. रागिणी त्याला म्हणाली. काय हो सर, तुम्हाला चालवता येईल ना? म्हणजे हाताला लागला आहे ना तुमच्या? सतीश आता गालातल्या गालात हसला, आणि रागिणीला म्हणाला. रागिणी, तू फक्त बस. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? आणि एवढं काय लागलं नाही, एवढा नाजूक वाटलो का तुला मी? रागिणी म्हणाली. नाजूक नाही हो सर, पण विचारलं. सतीश म्हणाला. बरं, मोठी कापडी पिशवी घेतलीस ना चांगली? रागिणी म्हणाली. हो, घेतली आहे. रागिणी आता 2 पाय टाकून बसलीच नाही, एका बाजूला पाय टाकून बसली गाडीवर, आणि सतीश रागिणीनं म्हणाला. काय गं रागिणी, अशी का बसली आहेस? नीट बस ना, दोन्हीकडे पाय टाकून, म्हणजे तुला व्यवस्थित बसता येईल. रागिणी म्हणाली. सर, मी व्यवस्थितच बसले आहे, चला तुम्ही. रागिणी. अगं नीट बस ना, आणि अशी बसलीस आहेस तर मला धरून बस. रागिणी म्हणाली. सर, मी साईडला धरलं आहे. रागिणी आणि सतीश दोघे पण किराणा मालाच्या दुकानात पोचले, आणि रागिणीने जेवढं हवं तेवढं सामान महिन्याचं घेऊन ठेवलं. सतीश म्हणाला. बरं रागिणी, सगळं घेतलं आहेस ना? काही राहिलं तर नाही ना? रागिणी म्हणाली. नाही राहिलं, सगळं घेतलं आहे. सतीशने बिल विचारलं. किती झाले? तर 4,000 रुपये झाले होते. सतीश म्हणाला. बरं ठीक आहे, देतो मी. रागिणी
ने सरांच्या हातात 2,000 रुपये ठेवले आणि सरांना म्हणाली, सर हे घ्या, माझ्याकडे आत्ता एवढेच आहेत. सतीश म्हणाला, रागिनी तू हे पैसे कशाला देतेस मला? रागिनी म्हणाली, अहो सामानाचे घ्या पैसे. सतीश आणि आता 2,000 रुपये रागिणीच्या हातातनं घेतले आणि त्या दुकानदाराला 4,000 रुपये त्याच्या खिशातले त्यांनी देऊन टाकले आणि तिथून निघाला. आता रागिणीला जरा आवाज वाढवूनच म्हणाला, रागिनी दोन्ही साईडला पाय टाकून बस. रागिनी आता काहीच नाही बोलली आणि सतीश घरी आला. गाडी पार्क केली. रागिणीने पिशवी घेतली आणि आतमध्ये जाणार इतक्यात सतीश रागिणीला म्हणाला, रागिनी थांब जरा, मला काहीतरी बोलायचं आहे तुझ्यासोबत. रागिणी म्हणाली, काय हो सर, काय झालं? सतीशने रागिणीने मगाशी दिलेले 2,000 रुपये तिच्या हातात ठेवले आणि रागिणी सतीशला म्हणाली, काय हो सर, तुम्ही पैसे दिले नाहीत का तिथे? सतीश म्हणाला, कशाला द्यायचे पैसे? मी तुम्हाला दोघींना माझ्या घरी घेऊन आलो तर तुला असं वाटतंय का मी खूप मोठे उपकार केले आहेत तुमच्या दोघींवर? आणि काय गं, मला पैसे कशाला दिलेस तू? रागिणी म्हणाली, अहो सर असू देत पैसे, आम्ही एकतर असंच तुमच्याकडे फुकट राहतोय आणि मी खूप स्वावलंबी मुलगी आहे, मला नाही आवडणार असंच राहिला. सतीश म्हणाला, हो का, तू खूप स्वावलंबी मुलगी आहेस ना, म्हणून लोकांच्या भावना सुद्धा पैशात मोजायला लागली आहेस की? सर. रागिणीने आता सरांकडे आश्चर्याने पाहिलं आणि सतीशला म्हणाली, नाही हो सर, मी कुठे असं तुम्हाला म्हणाले, पण मला असं आवडणार नाही आणि मी कामाला लागले की आम्ही जास्त दिवस इथे राहणार पण नाही. मला जास्त त्रास द्यायचा नाही तुम्हाला. सतीश रागिणीला म्हणाला, त्यात कसला त्रास? रागिणी म्हणाली, राहू द्यात ते पैसे तुमच्याकडे. सतीशने आता ते पैसे रागिणीच्या हातात दिले आणि तिला म्हणाला, तुला काय करायचे ते कर त्या पैशांचं, पण मला यापुढे पैसे द्यायचे नाहीत. तुला पाहिजे तर तुला कधी लागले तर पैसे माझ्याकडनं मागून घे, मी देईल तुला, पण मला पैसे देण्याच्या भानगडीत पडू नकोस, असं म्हणाला आणि सामानाची पिशवी उचलली आणि रागिणी म्हणाली, अहो सर राहू देत ना, मी उचलते की. सतीश आता रागिणीला म्हणाला, काही नको, माझ्या घरातलं सामान आहे ना, मग मीच उचलतो. सतीश असं म्हणाला आणि त्यांनी किचनमध्ये सगळं सामान ठेवलं आणि त्याच्या रूममध्ये जाऊन झोपला. रागिणी मनातच म्हणाली, खरंच सर किती चांगले आहेत, मी पैसे द्यायला नको हवं होतं का त्यांना, पण मला नाही असं आवडत कोणाचाही फायदा घ्यायला. जाऊ दे, काय असेल ते असेल, सरांना वाईट वाटलं आहे माझ्यामुळे, मी त्यांना सॉरी म्हणते. रागिणी आता सतीशला सॉरी म्हणायला गेली पण सतीशने रूमचा दरवाजा लावून घेतला होता. रूपाताईला म्हणाली, काय गं ताई, आलीस पण तू? आणि आता सरांना येताना पाहिलं मी, ते आज जाऊन झोपले आहेत बहुतेक. रागिणी म्हणाली, बरं ठीक आहे, तू पण झोप आता, आणि सगळं आवरून ठेवलंस ना व्यवस्थित? रूपा म्हणाली, हो ताई, आवरून ठेवलंय मी. रागिणी मनात म्हणाली, आता नको काही बोलायला, उद्या सकाळी सॉरी म्हणेल त्यांना. आणि रागिणी पण झोपायला आली. सकाळी सतीश लवकर उठला. रागिणीचा सुद्धा अगदी 9च्या आत सगळा स्वयंपाक झाला होता. सतीश उठला आणि त्यांनी देवाला दिवा लावला. रागिणीने सतीशचा डबा भरून ठेवला आणि सतीश बाहेर हॉलमध्ये बसून शूज घालत होता. त्याचा डबा बाहेर घेऊन रागिणी त्याचा डबा बाहेर घेऊन आली आणि सतीशला म्हणाली, सर डबा घ्या ना तुमचा, मी म्हणाले ना तुम्हाला 9च्या आत डबा तयार करून ठेवेल म्हणून. सतीश आता काहीच बोलत नव्हता आणि तिच्याकडे बघत पण नव्हता, पुरीसारखा टम्म फुगला होता. रागिणी आता मुद्दामून त्याला लाडी गोडी लावायला लागली. सतीशला म्हणाली, सर तुम्ही चिडलात का माझ्यावर? आणि तुम्ही चिडलात ना की किती छान दिसता, तुमचे गाल गुबगुबीत होतात एकदम. सतीशने आता थोडंसं रागातच रागिणीकडे पाहिलं आणि रागिणीने
थोडेसे डोळे बारीक केले आणि त्याला म्हणाली, मी अजिबात घाबरणार नाही तुम्हाला. हे घ्या डबा. सतीश रागिणीला म्हणाला, थँक्यू. बरं, प्रिन्सिपल मॅडमशी माझं बोलणं झालेलं आहे. त्या म्हटल्या आहेत आज इंटरव्ह्यूला यायला जमेल का तिला? रागिणी म्हणाली, जमेल की, का नाही जमणार? सतीश म्हणाला, बरं ठीक आहे. प्रिन्सिपल मॅडम ह्या 11 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये येणार आहेत. त्या म्हटल्या 11 वाजेपर्यंत तिला यायला सांगा. रागिणी म्हणाली, ठीक आहे, मी इथे सगळं आवरून कॉलेजमध्ये येते. सतीश म्हणाला, मी थांबतो अर्धा तास. तुझं काय असेल ते पटकन आवरून घे. रागिणी म्हणाली, अहो सर, कशाला उगाच? पुढे काय बोलणार इतक्यात सतीश मी रागिणीकडे पाहिलं. रागिणी म्हणाली, आलेच पटकन आवरून. सतीशने फक्त हो केलं आणि रागिणी लगेच आतमध्ये आवरायला गेली. सतीश तिथे सोफ्यावर बसून न्यूजपेपर वाचत बसला. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. आणि ही कथा तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा.